कसं आपण अचानक प्लॅन केलेला असतो तो सगळा विस्कटतो, मग अशा वेळी आपला गोंधळ उडतो. तर आज माझ्यासोबत असंच झालं, तर त्याचा विषय मी आज तुम्हाला सांगणार आहे. आणि साफसफाई एकटी असताना कसं व्यवस्थित नीटनेटकं करायचं हे माझ्याकडे मागचे व्लॉग तुम्ही नक्की बघा, तुम्हाला थोडे काय असताना उपयोगात येतील. तर आज इथं सकाळ सकाळ मी हॉल झाडायला घेतलेलं आहे आणि अजून माझं किचनचं अर्धं जे प्लॅन विस्कटला होता ते काम मला आज पूर्ण करायचं आहे. तर ताईनं माझे जुने व्लॉग पण नक्की बघा आणि आजचा व्लॉग पण पूर्णपणे बघा. पण ठरवलेला प्लॅन विस्कटला तरी देखील न गोंधळ करता अगदी शांतपणे कामं कशी आवरायची. चला तर ताईनं, आज माझा दसऱ्याच्या साफसफाईचा 4था दिवस आहे. मी पहिल्या दिवशी एक रूम घेतली, दुसऱ्या दिवशी दुसरी रूम, व्हरांडा, जिना वगैरे घेतला. तिसऱ्या दिवशी मी किचन सगळं झाडून धुवून वगैरे सगळं काढलं आणि आज शेवटचा दिवस म्हणजे 4था दिवस आहे. आज माझं सगळं दसऱ्याच्या साफसफाईचं काम पूर्ण होणार. तर ताईनं इथं तुम्हाला दिसत असेल असं पाखरू छोटे छोटे असं पाऊस पडायला लागले की नाही, अगदी छोटे छोटेसे की पाखरू यायला चालू होते. कसं आमचं घर शेतवळीत असल्यामुळे लगेच कणी किडे वगैरे येतात. तर काल काय झालं माहिती, काल माझं 3 वाजेपर्यंत सगळं किचनचं झाडून वगैरे झालेलं होतं. पण भांडी पण घासायचं कालच मी प्लॅन ठेवला होता, कारण दारा सगळी भांडी ओढून ठेवली होती. पण झालं काय, अचानक पाऊस यायला चालू झाला आणि पाऊस यायला चालू झाल्यामुळे कणी भांडी उन्हात कुठं ठेवणार, कारण मी ठरवलं होतं आपली जी वरची जागा रिकामी आहे तिथं मी झाडून वगैरे तिथं तरटी प्लॅस्टिकच्या पोत्यांचे हंतरून कणी तिथं मी भांडी पालती घालायची असं ठरवलं होतं. त्यामुळं पहिल्यांदा मी सगळं धुवून घेतलं. किचन व्हरांडा सगळं धुवून घेतल्यामुळे समजा जरी भांडी पावसात भिजत घातली असती तर ती मी पालती कुठं घालणार, कारण पाण्याची कणी भांडी डबे वगैरे उन्हातच वाळवायला लागतात तरच ते डाग पडत नाहीत. मग आणि घरात पण फरशा धुतल्यामुळे काही सगळं ओलसर होतं. त्यामुळे सगळा माझा मी ठरवलेला प्लॅन विस्कटला. त्यामुळे 3 नंतर सगळी मला कामं माझी बंद करावी लागेल आणि शांतपणे पाऊस पडतानाचा बघावा लागला. तर त्यानंतर मी संध्याकाळचं जेवण वगैरे केलं, रुटीनची कामं आवरली. आणि आज सकाळी मी काय केलं, आता आज मला जेवणाची गडबड नाही कारण नीलची सकाळची शाळा आहे आणि तनूला आज सुट्टी आहे. त्यामुळे मी काय केलं, भात एकीकडे ठेवलेला आहे आणि एकीकडे आमटी फोडणीला टाकलेले आणि आता हॉल झाडायला आलेले. तर इथं बघा मी आता सगळं वरचे जे असतात कधी स्टूलवर चढून छोटा असं पोर्शन करून झाडून घ्यायचं. ज्यावेळी आपल्याला जास्त जळमट वगैरे नसतात ना, तेव्हा आपण रेग्युलर जो झाडू मारतो ना तोच लांब झाडू वापरायचा. त्या झाडूला झावळ्या वगैरे कधी चिकटून त्या पटकन निघतात. आज मला किचनची सगळी भांडी घासायची आहेत, पण म्हटलं की नाही सकाळी जर भांड्याला सुरुवात केली समजा आणि दुपारनंतर पाऊस यायला चालू झाला आणि शक्यतो कसं जास्त जी ऊर्जा ज्या कामात जाते ते काम पहिल्यांदा केलं ना नंतर ताकद राहत नाही. आता माझी भांडी जवळजवळ कणी दोघींनी जरी घासायचं म्हटलं तरी बरोबर 3 तास लागतात आणि एवढी सगळी भांडी घासायची, पालती करायची. त्यानंतर मला हॉलकडे मी आले असते ना तर माझा हॉल आज झाडून झालाच नसता कधी. त्यामुळं मी काय ठरवलं की पहिल्यांदा आपला हॉल व्यवस्थित झाडून वगैरे पुसून घ्यायचा, त्यानंतरच सगळ्यात शेवटी भांड्याकडे वळायचं. तर इथं मी सगळे बाकड्यावरच्या गाद्या वगैरे बाहेर काढून ठेवलेले आहेत. त्या मला थोड्याशा कणी व्हॅक्यूम क्लिनरनं झाडून घ्यायचं. कसं चार्ली वगैरे बसते, धूळ असतं तर ते व्हॅक्यूम क्लिनरनं कणी स्वच्छ निघते. कारण ते आता थोडंसं आता मी बाहेर ऊन पडले, आता जरी गाद्या ठेवायच्या म्हटलं ना अचानक पाऊस आला तर मग आत बाहेर सारखं करायला लागणार. त्यामुळे ज्यावेळी ऊन पडेल ना जास्त असं कडकडीत तर त्याचवेळी मी ह्या बाकड्यांचे कणी सोफा सेटचे कवर काढून धुवून घेईन आणि ह्या गाद्या उन्हामध्ये वाळवेन. तोपर्यंत म्हणून मी इथं बाहेर व्हरांड्यात ठेवलेले. इकडे आता हॉलचं की मी वरचं सगळं कणी झाडून घेतलं. त्यानंतर जे सोफ्याचे बाकडे वगैरे असतात की नाही ती झाडून पहिल्यांदा झाडली. त्यानंतर कणी मशीन व्हॅक्यूम क्लिनरनं कोपरा वगैरे असं शोषून घेतलं, कारण धूळ वगैरे माती असते ना तर ती झाडून पण निघत नाहीत. तर ते मशीननं ओढून घेतलं, त्यानंतर ओल्या कापडानं पुसून घेतलं. आता सध्या मी अजून टीव्हीच्या बेसकडे आलेले नाही, सगळंच एकत्र पसारा कधीच काढायचं नाही. तर माझे हे फिश टँकची समोरची बाजू आहे ना तर तीच मी आता स्वच्छ करायला घेतलेले आहे. जे जुनं बाकड आहे ते पण मी कधी फिश टँकच्या बाजूला ठेवलं होतं बघा, दिवाणच्या आणि फिश टँकच्या मध्ये, तर ते पण मी तिथून हलवणार आहे. तर ही बाकडी वगैरे झाडून पुसून मशीननं ओढून त्यानंतर मी तिथला भाग तेवढा असा झाडू मारून घेतला आणि लगेचच कधी मॉपनं तेवढाच असा समोरचा पट्टा पुसून घेतला. म्हणजे आपली एक बाजू तयार झाली. त्यानंतर काय करायचं, ती बाजू तयार झाल्यानंतर तिथं जे साहित्य होतं ना ते लगेच पुसल्यावर ओढून घ्यायचं. आता हे बघा माझा पुढचा समोरचा लगेच पोर्शन मी फिश टँकचं खालचं सगळं झाडून पुसून घेतलेलं आहे. फिश टँक पण पुसून घेतलेलं आहे. आता हा बाजू फक्त खालची मोपनं फरशी पुसून घेईन आणि हे सोफा सेटच्या 2 बाकडे आहेत की नाही हे व्यवस्थित ज्याच्या त्याच्या जागी लावून घेईन.
असं केल्यानं काय होतं, आपल्याला कधी फिरता पण येत नाही. कसं आपण सोफे वगैरे सगळेच काढतो, टीव्हीच्या बेसमधलं सगळंच खाली काढून टाकलं, असं असलं ना इतका पसारा दिसतो, सगळं अस्ताव्यस्त दिसतं आणि मग कधी आवरू, कधी पटकन व्हायचं आणि मग ते कसं तरी ठेवायला होते. कारण एवढा पसारा बघूनच आपलं पटकन आवरेल की नाही ही पण आपल्याला शंका होते आणि आपल्याला कंटाळा पण यायला चालू झालेला असते. त्यामुळे पटापटा कसं तरी ठेवणं होते. त्यामुळं काय करायचं, थोडासा भाग स्वच्छ करत जागा वस्तू वगैरे पुसून ठेवत जायचं. तर माझी झालेली आता मी बाकडी वगैरे इकडे पुसून घेतलेले आहेत. आता मला दिवाण आणि तिकडला जो सोफा आहे ना तो कोपरा पुसून घ्यायचा आहे. तर तो पण मी घेतला. तोपर्यंत मी तनूला ते मशीन व्हॅक्यूम क्लिनरनं गाद्या वगैरे स्वच्छ करायला लावलेले आहेत. त्यानंतर ते पुसून सगळं घेतल्यानंतर मी अजून फरशी पुसलेली नाही, फक्त बाकडी दिवाण वगैरे सगळं पुसून घेतलं. त्यानंतर मी टीव्हीचा बेस आवरायला घेतला. तर बेस आवरताना हे सगळं मला सापडलेलं आहे बघा. संक्रांतीला वगैरे ती मातीची बुडुकली असतात ती पण, आणि दिवाळीला मी त्यात लक्ष्मीपूजन पण करते, धान्य वगैरे भरून ठेवते. तर आणि त्यानंतर दिवे हे चिनी मातीचे, परत कधी मातीचे दिवे हे सापडले. त्यानंतर शोचे थोडंसं मी हिरवी पानं असे आणली होती, तर ती पण मी कधी सगळी बाजूला काढून ठेवलेले आहेत. कारण परत जर बेसमध्ये आत ठेवली ना तर नंतर ते लक्षात राहणार नाही आणि परत काढायचा पण कंटाळा येईल. त्यामुळे मी त्या आता वरच्यावर कधी दुसरीकडे ठेवणार आहे, म्हणजे मला दिवाळीला ती वापरायला येतील. तर इथे बघा टीव्हीचा बेस मी आवरलेला. हे कधी आमच्याकडे बैल पोळायला म्हणजे बेंदूर सणाला मातीची जे बैल देतात ती मी ठेवलेले. त्यानंतर ह्या बेसवर मी कधी धूळ येते म्हणून ग्रीनचं ते मॅट लावलं होतं, ते मी व्हॅक्यूम क्लिनरनं कधी ते स्वच्छ करून घेतलं आणि सगळं पुसून टीव्ही वगैरे ठेवलेले. त्यानंतर हे खालचे कधी कप्पे पण मी रिकामे ठेवले होते. किरकोळ साहित्य होतं पण सगळं अस्ताव्यस्त पडलं होतं. त्यामुळे हे आता नीलला कधी 5वीत असताना तो जिल्ह्यात स्कॉलरशिपला आला होता, त्याला ते सगळं मिळालेलं ते व्यवस्थित पुसून ठेवलं. खालच्या कप्प्यात फक्त मी जे ट्यूबा म्हणा, मेडिकलचं जे गोळ्या म्हणा, बाकी जे काय असेल ना ते एका बॉक्समध्ये भरून ठेवलेलं आहे. त्यानंतर हे बघा, हे कपाट आहे, ह्यामध्ये मी कधीतरी लागणारं साहित्य सगळं भरून ठेवलं. वर जे पोरांचे घड्याळ वगैरे चार्जर वगैरे होतं ना ते व्यवस्थित थोडंसं लावून घेतलं आणि सगळं पुसून घेतलं. तुम्ही बेस बघितला असेल. हे पण मला हे बघा दिवाळीत गड किल्ले करतात त्याच्यावर ठेवणारे मावळे आणि राजे आहेत, ते मी मातीचे आहेत, ते मी एका कणी बॅगमध्ये ठेवलेले. कारण पोरं आता मोठी झाल्यामुळं आता गड किल्ला वगैरे करायला बघत नाहीत. तर गावाकडं आमचे लहान आहेत तर त्या पोरांना मी नेऊन देईन. तर इथं माझं सगळं पुसून झाडून वगैरे पसारा काढून झालेला आहे. आता फक्त सोफ्याच्या कणी गाद्या ठेवायचे आहेत. हे बघा माझा हॉल तुम्हाला कसा वाटला ते सांगा. मी जवळजवळ कणी ह्या बेसमधलं नाही म्हटलं ना तर प्लॅस्टिकचे 2 कॅरी बॅगा भरेल एवढा कचरा सापडलेला आहे. म्हणजे आपल्याला दिसून येत नाही पण किती कचरा असते बघा. आणि मी बेसच्या दोन्ही साईडला कणी पामचं प्लांट लावलेलं आहे, तेही तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा हां. तर हे बघा ताईनं मी उठल्या पहिल्यांदा हॉल झाडल्यामुळं काय झालं, आता मी जर भांडी घासायला जरी मला कंटाळा आला तरी कधी मी नंतर हॉलमध्ये आल्यानंतर मला पसारा बघून असं वाईट नाही वाटणार की हे बाबा कधी आवरू, असं टेन्शन पण नाही येणार, मस्त फ्रेश वाटेल. तर त्यानंतर आम्ही भांडी घासली. भांडी घासायच्या वेळी काकी आल्या होत्या. माझा हॉल कधी निम्मा झाडतानाच काकी सकाळी 10 वाजता आल्या होत्या. तर मी हॉलचं बाकीची कामं पूर्ण होईतोपर्यंत त्यांनी डबे वगैरे घासून बाहेर पालती ठेवले होते. पण काय झालं, अचानक झिरमीट पाऊस यायला चालू झाला. त्या डबे वगैरे हॉलमध्ये पालती घातली. त्यानंतर छोटी भांडी किचनमध्येच कधी प्लॅस्टिकची ताडपदरी हांतरून कधी त्यावर पालती घातलेली आहे. कारण ऊन पाऊस असं चालू होतं दुपारपर्यंत. आणि मग दोघींनी मिळून कधी सगळी ही भांडी घासून काढली. अर्धी भांडी तर झालेली आहेत. अजून हे बघा इतका पसारा मला घासून धुवून आम्हाला दोघींना घ्यायचा आहे. तर शक्यतो ताईंना किचनच्या वेळी जर माझ्यासारखी तुमच्याकडे भांडी वगैरे जास्त असतील ना तर कोणीतरी मदतीला 1-2 तासासाठी का असे ना घ्यायचं. तर त्यानंतर आमचं कधी बरोबर 3 वाजले, 3-3:30 वाजले. त्यानंतर बाकीच्या रूम मी थोडंसं कधी इकडे तिकडे थोडंसे धूळ वगैरे पडली होती, त्यामुळे ते रोजचं मी झाडून घेतलं आणि थोडासा आराम केला. आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. तेव्हा सगळी भांडी पालती घातलेली आहेत कधी ती आम्ही जेवण करत करत काकी पण त्यांच्या चपात्या करून आल्या. त्यामुळे दोघींनी मिळून परत कधी ट्रॉलीजमध्ये लावून घेतली. आणि ही आता माझ्या दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे. भांडी लावायला आम्ही 7 वाजता चालू केलं होतं. बरोबर कधी 8:30 वाजले. बरोबर 1.5 तास लागले आम्हाला लॅपटॉपवरचे सगळे ठेवायला. त्यानंतर खालचे सगळे किरकोळ कणी भांडे ट्रॉलीजमध्ये लावून घ्यायला. अजून माझं किरकोळ साहित्य ठेवायचं आहे, म्हणजे धान्य वगैरे डाळी वगैरे ठेवायचे. तर आज उठल्यानंतर कणी थोडंसं उठायला वेळच झाला, कारण आज रविवार सुट्टी पण होती. त्यामुळं चहा नाश्ता झाला, उपीट भात झालेला आहे. अजून माझी भाजी चपाती वगैरे करायची आहे. तर आता इथं मी सांगितलं आमच्या देते. पहिल्यांदा देवपूजा करून घेते, कारण 2-3 दिवस कामामुळे कधी देवपूजा पण केली पण नव्हती.
त्यामुळे आज सगळं घासून पुजून ठेवलेले आहेत, कारण आज अमावस्या पण आहे. आता फक्त माझा नारळ बदलायचा बाकी आहे. पोरांचं आवरलं नव्हतं, त्यामुळे दुकानातून नारळ आणायचा होता म्हणून मी जुनाच कणी नारळ पुजला होता देवपूजा करताना. तर आता सांडग्याची आमटीचा फोडणीला टाकते, त्यानंतर नारळ वगैरे बदलून तुम्हाला दाखवते. तर हे बघा सगळं बरण्या रिकाम्या केल्या आहेत, त्यामुळे कणी चटणी वगैरे पण ठेवली होती. आमची कोल्हापूरची चटणी आहे, मार्चमध्ये केलेली. तरी पण हे बघा डार्क चॉकलेटी कलर अजिबात गेलेला नाही, कारण आमच्या कोल्हापूरची चटणीत कणी आम्ही खडे मसाले त्यासोबत ओला मसाला तेल वगैरे सगळं घालून कणी 6 महिने वर्षाचे अशी एकत्र चटणी बनवून ठेवतो. आणि बनवण्याची पद्धत पण आमच्या कोल्हापूरच्या फक्त लोकलच्या लोकांनाच माहिती आहे. बाकीच्या ठिकाणी गेलं ना तुम्ही शहरात कोल्हापूरचं जेवण जरी म्हटलं ना, फक्त ते तिखट जास्त घालतात आणि तेल जास्त घालतात आणि कोल्हापूरचं म्हणून देतात. पण असं नाही, आमचे मसाले करण्याची पद्धत परत जेवण बनवण्याची पद्धत पण वेगळी आहे. तर इथं बघा दसऱ्यामुळं कणी नारळ पण इतके महाग झाले आहेत. मी नारळ आणायला पाठवून दिले होते, 2 पाहिजे होते म्हणून. अमावस्येचं बाहेर पण दही भात देऊन कणी आम्ही नारळ वाढवतोय. जिथं तुमचा धंदा वगैरे असेल ना, तर तिथं असं नारळ वगैरे वाढवलेला कधी पण चांगलं असते. प्रत्येक अमावस्येला वाढवायचा. तर तो नारळ आणि माझा जो कळशीत मी कुळस्वामीच्या नावाने जो नारळ पुजलेला आहे का नाही, तो देखील मी अमावस्येला बदलते. तर इथं बघा ताईनं मी ते अनंताचं फूल महादेवाला वाहिलेलं होतं ना, तर ते खाली पडलेलं आहे. पण मी ते आता वर ठेवणार नाही, कारण पडलेलं फूल परत शक्यतो कधी वाहायचं नाही असं म्हणतात. तुम्हाला मी दाखवते. मस्तपैकी आपली देवपूजा झालेली आहे. देवपूजा झाल्याशिवाय कधी घरातली सगळी कामं पूर्ण झाल्याशिवाय वाटत देखील नाही, आणि घरातलं वातावरण देखील प्रसन्न राहतं देवपूजा केल्यानंतर. चला तर ताईनं थोडंसं मी आता कधी भांडी वगैरे लावलेली ती तुम्हाला दाखवते. हे ओट्याच्या बेसिनच्या खालचा कप्पा आहे. इथे मी भांड्याची जाळी वगैरे ठेवते. एक जाळीवर आता भांडी लावलेली आहेत आणि एक ही ॲल्युमिनियमची जाळी मी इथे ठेवलेली आहे. त्यानंतर इथं बघा त्याच्या साईडच्या खालच्या कप्प्यात इथं मी चाळणी किंवा कढई किंवा तुमचं आपलं मिक्सरची जी भांडी असतात, कुकरचे डबे असतात, दुधाचे किटली असतात, तर हे सगळं मी खालच्या कप्प्यात ठेवते. त्यानंतर खालून वरच्या डब्यात सगळे डबे ठेवलेले आहेत, कारण डबे कधी अचानक पाहिजे असतील का नाही त्यावेळी सापडत नाहीत. डबे जरी सापडले तरी टोपणं सापडत नाहीत. त्यामुळे सगळे डबे स्टीलचे डबे जे काय होते ना, चहाचा मग वगैरे, तर ते मी 2 नंबरच्या कप्प्यात ठेवलेलं आहे. सगळ्यात वरच्या कप्प्यात मी इथं तांब्याची आणि पळींची जागा बदललेली आहे. तांबे मी तिकडे ठेवत होते, ते हात घालून काढावं लागतं म्हणून मी ह्या बाजूला तांबे ठेवलेले आहेत आणि पळ्या वगैरे त्या बाजूला ठेवलेले आहेत. इथे फुलपात्र वाटी वगैरे सगळं ह्या कप्प्यात ठेवलेलं आहे. त्यानंतर तिकडे छोटा डब्बा आहे ना, तो मी आपला शेवगा असतो ना चकली वगैरे करायला किंवा वाळवणं करायच्या खुरड्या वगैरे, तर त्याच्या जे चकते असतात ते ऐनवेळी सापडत नाही. त्याच्यासाठी मी असे छोटे डब्बे केलेले आहेत. तुमचं असं छोटं छोटं साहित्य असेल ते असं छोट्या डब्यामध्ये ठेवायचं, म्हणजे ज्यावेळी पाहिजे असेल ना त्यावेळी शोधावं नाही लागत. तर हे बघा माझी ट्रॉली कशा कशा लावल्या आहेत ते सांगा ताईनं. तुम्हाला आवडलं तर नक्की सांगा. तर आता इकडल्या बाजूला येऊया. इकडल्या बाजूला मी सगळी ॲल्युमिनियमची जी पातेली वगैरे असतात, चहाची भांडी, परत किटली कुकर वगैरे जे असेल ना, तर ते हे वरच्या कप्प्यात ठेवलेलं. हा कप्पा थोडासा मोठा असतो त्यामुळे ह्यामध्ये मी पातेली वगैरे ठेवलेले आहेत. त्यानंतर खालच्या डब्यामध्ये मी ताटं प्लेटा तवे वगैरे सगळं ठेवलेलं आहे. हे बघा. त्यानंतर आपलं जे सिलेंडरचा कप्पा असतो ना, तिथे पण मी केलेलं आहे की नाही पॅक, तर तिथे त्या बाजूला सिलेंडर, इकडे कधी एक माझी सिंगल शेगडी असते ती जी मला कधीतरी मी वापरते म्हणून मी खाली ठेवलेलं आहे. त्यानंतर नेरलेपचा तवा जो मोठा आहे तर ताटांच्या कधी कप्प्यात बसत नाही, आणि थोडीशी ठराविक जी कधीतरी लागणारी पातेली डिस्की वगैरे आहे ना ते मी तिथं ठेवलेलं आहे. तर अजून माझं कधी हे पोळपोट लाटणं वगैरे मला वापरायला होत नाही. जे मी ॲल्युमिनियमचं आहे की नाही तेच मी वापरते. तर ते म्हणून, आणि ते जे आणलेलं आहे की नाही पोळपोट लाटणं ठेवायचं रॅक ऑनलाईन मागवलं होतं, ते रिकामच राहायचं म्हणून मी इथं हे ठेवलेलं आहे, छान दिसतं म्हणून. त्यानंतर चमचे वगैरे भरलेले, फक्त अजून बरण्या भरायचे आहेत. तर इकडे बघा हा कडाप्पा केलेला आहे. ह्या कप्प्यात मी वर कुकर मोठे, त्यानंतर प्लॅस्टिकचे डबे, इडलीचं भांडं वगैरे, पाण्याचा जार तो ठेवला. त्यानंतर 2 नंबरच्या कप्प्यात सिल्वरच्या समया, पितळाच्या समया, 4 कप्पी डबे वगैरे ठेवले. त्यानंतर खाली सगळं तांदूळ, साखर, ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ, बेसनचं पीठ, हे सगळं खाऊचा डबा हे सगळे खालच्या 2 कप्प्यात ठेवलेले आहेत. वरच्या बाजूला मोठी पातेली, हे डबे रिकामे आहेत, ते मला ते दिवाळीसाठी फराळ वगैरे ठेवण्यासाठी काही उपयोगात येतील ते रिकामेच वर ठेवलेले आहेत. त्यानंतर त्या बॉक्समध्ये जादाची ताट वाट्या, पाण्याचा जार, कोल्हापूरची आमची चटणी, प्लॅस्टिकचे घागर, चौरंग, बुट्ट्या, फिल्टर, डिचकी, घागर, कळशा, पिंप एकमेकात मोठे घालून ठेवलेले, त्यामध्येच मी बादली वगैरे ठेवलेले आहे. असं सगळी माझी भांडी लावून झालेले आहेत ताईनं. हे बघा कसं वाटते ते सांगा.
जे नको असेल, जे आपल्याला कधीतरी लागतात की नाही भांडी, सगळी पॅक करायची वर लॅपटॉपवर ठेवायची. खाली अजिबात जास्त पसारा नाही करायचा. जितकं आपल्याला रोज लागते ना तेवढीच भांडी खाली ठेवायची. तर इथे आता माझं शेवटचं काम म्हणजे प्लॅस्टिकच्या बरण्या. ह्या मी काल पालती घातलेल्या कनी आणि पाऊस नंतर आल्यामुळे मी 4 वाजता परत आत घेतल्यामुळे कनी आतली बाजू वाळलेली नाही. आणि ह्यामध्ये मी कसं डाळी वगैरे भरून ठेवणार आहे. आणि ती हवा वगैरे लागल्यानंतर कनी डाळी मसूर वगैरे खराब होईल ना, म्हणून मी आता थोडंसं कनी या भांड्याच्या जाळीमध्येच हे सगळं सरळ तोंड करून असं ठेवणार आहे बरण्या उन्हामध्ये 1-2 तास. म्हणजे वाळलं की संध्याकाळी ह्यामध्ये डाळी वगैरे भरून ठेवेन. आणि ताईनं मी ज्या प्लॅस्टिकच्या नाही काचेच्या बरण्या अशा ऑनलाईन मागवल्या होत्या. गरम मसाला, धना पावडर, जिरा पावडर ठेवायसाठी ताईनं काचेच्या ते बरण्या छान आहेत, पण त्याचं कनी टोपणं त्यांनी कनी असं पत्र्याची ठेवलेली आहेत. त्यामुळे ते असं गंज पकडल्यासारखं झालंय. घासताना जितकं निघेल कनी तेवढं मी काढलेलं आहे, पण ते पूर्ण काय निघालेलं नाही. छोट्या बरण्यांचा कनी लुकच बदलून गेलेला आहे. त्यांनी ते पत्र्याच्या टोपणाऐवजी दुसरी कुठली तर कनी टोपणं करायला पाहिजे होती. चला तर ताईनं हे सगळं कनी बाहेर आता उन्हामध्ये ठेवते आणि यासोबत आजचा व्लॉग पण मी इथंच बंद करते. ताईनं तुम्हाला माझ्या दसऱ्याच्या साफसफाईचे जे व्लॉग मी टाकलेले ते कसे वाटले ते नक्की सांगा. माझा पहिला, दुसरा, तिसरा आणि हा सगळ्यात शेवटचा व्लॉग नक्की बघा. चला तर धन्यवाद ताईनो.